एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक सुंदर असं प्रसंग आलाय. एकनाथ महाराजांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण. सूर्यनारायणाच्या वडिलांचं नाव नारायण. नारायणाच्या वडिलांचं नाव भानुदास आणि भानुदास महाराजांच्या वडिलांचं नाव भास्कर पंडित. भानुदास महाराज जे होते तर भानुदास महाराजांच्या वेळी 1430 ते 1452 या कालावधीमध्ये कृष्णराय नावाचा एक राजा होऊन गेला. अत्यंत ब्रह्मनिष्ठ. या राजासारखा राजा दुसरा कोणी झाला नाही. आणि आताच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कोणी झाला नाही. मी माझं परम भाग्य समजतो. आणि मी जेव्हा कीर्तन केलं जेव्हा सेवा केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीलाच केलं की नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. त्या राजासारखा राजा कोणी झाला. मग त्या राजाने काय केलं,
तो एक दिवस पंढरपूरमध्ये फिरत फिरत आला आणि तो वारकऱ्यांचा मेळावा बघितला. त्याने काय केलं, भगवंताची जशी मूर्त बघितली की भगवंताची मूर्तीच आनागोंदीला चोरून नेली. आता आनागोंदीला चोरून नेल्याच्या नंतर वारकरी आश्चर्याचा दशेला वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले. आता पंढरपूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर आतमध्ये मंदिरामध्ये गेले, भगवंतच दिसताना. काही काही लोक तर गरुड काढीत पडून राहिले. जोपर्यंत देवाचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत हालायचंच नाही, इथून हालायचंच नाही. देवाचं दर्शन घेतल्याशिवाय हालणार नाही. राजा वाचून देणार, मंगलसूत्र वाचून दारा, तसं भगवंताविषयी वारकरी शोभा नाही. परंतु ज्यांच्या हाताने भगवान जगाचा बाप ठेवला त्यांच्यासारखे भक्त त्या पंढरपूरमध्ये राहत होते भानुदास महाराज. आणि भानुदास महाराजांनी त्यांना सांगितलं, मी भगवंताला घेऊन येतो आनागोंदी. निघाले. आता निघाल्याच्या नंतर गेले देवाच्या शोधात, तुंगभद्रा नदीच्या तीरावर गेले, स्नान केलं, पूजा अर्चा आरंभ, ब्रह्मकर्म सर्व बाजूला चाललं आणि देवाच्या शोधात निघाले. परंतु आपल्या भक्तीने सदाचाराने भानुदास महाराज पांडुरंगास प्रिय झालेच होते. मध्यरात्रीच्या वेळी त्या राजवाड्याच्या बाहेर आले आणि राजवाड्याच्या बाहेर आल्याच्या नंतर जसं राजवाड्याच्या बाहेर आले आणि क्षणामध्ये त्या दरवाजाची कुलपे खुलली गेली. आता कुलपे खुलली गेल्याच्या नंतर भानुदास महाराज क्षणात भगवंताच्या चरणापाशी जाऊन बसले. तिथं जाऊन उभे राहिले आणि जसं भगवंताला बघितलं, भानुदास महाराजांच्या मुखामधून शब्द निघाले, भक्त भागवत सकल पारुष निशब्द तेथे तुझवीन, रुक्मिणी आई झाली सेचे उदास, पुंडलिकास मौन पडिले. देवा आई साहेब उदास झाले तर तुम्ही नाही तर पुंडलिकाने मौन पकडून बसले, असं काय करता मला. देवाने काय केलं, देवाने काय केलं, आवडीच्या सौरसी आपल्या गळ्यामधला देवाने जो सुवर्णाचा हार होता मोत्यांचा, तो हार भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला. तो प्रसन्न मारून भानुदास महाराज निघून गेले. आता भानुदास महाराज निघून गेल्याच्या नंतर तुंगभद्रा नदीच्या तीरावर नाचू लागले, भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. पण इकडं जेव्हा ते राजाचे सेवक जेव्हा 11 साठी आले सकाळचे, देवाच्या गळ्यामध्ये हार नाही. शोधाशोध चालू झाली, शोध मोहीम संपूर्ण ठिकाणी सुद्धा कुठंच भेटलं नाही. तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज दिसले आणि भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये तो हार दिसला. राजाला हे जाऊन सांगितलं आणि राजाला जाऊन सांगितल्याच्या नंतर राजा क्रोधाविष्ट झाला. राजा म्हणला याला सुरावरती द्यायला पाहिजे. आता सुरावरती द्यायचं ठरवल्याच्या नंतर भानुदास महाराज जसे सुरापाशी आले तसं भानुदासांच्या महाराजांच्या मुखामध्ये शब्द निघाले, आकाश बरोबर पाये वरपांजर त्रिगुणान छाये, परमी तुझंच वाट पाहिजे का विठोबा. असं म्हटल्याच्या नंतर ज्या भागवत भक्ताचा अलौकिक एकविध भाव बघितला त्याची प्रल्हाद प्रिय पांडुरंग परमात्मा उपेक्षा करेल काय. आपल्या भक्तावरती आलेलं संकट निवारलं नाही का. तुकोबारायांच्या बायकोचं पालन पण केलं, मग भानुदास महाराजांसाठी येऊ शकत नाही का. भक्तवत्स श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा हुकम करा आणि त्या सुराला पल्लवी फुटली आणि पल्लवी फुटल्याच्या नंतर त्या सुराचा सुवर्ण असा वृक्ष झाला. सुवर्ण असा वृक्ष झाल्याच्या नंतर राजाच्या सेवकांनी ती बातमी राजाला जाऊन सांगितली. पण राजाला जाऊन सांगितल्याच्या नंतर राजा म्हणला, हे तो कुणी महाभक्त दिसतंय, त्यांना पालखीत घेऊन या. पालखीत घेऊन आल्याच्या नंतर भानुदास महाराजांनी सांगितलं, महाराज आमच्याकडून चूक झाली, ही तुम्ही तुमची मूर्ती घ्या, पुन्हा घेऊन जावा. तुम भानुदास महाराज मूर्ती घेऊन येत ते असं कसं वारकऱ्यांना समजलं. मग वारकरी संप्रदाय मरण्याचा समय आला होता, परंतु भानुदास महाराजांनी काय केला, तो सांभाळला. आणि जसं भानुदास महाराजांनी मूर्ती घेऊन आले, मग भानुदास महाराजांचं गरुड पाराच्या जवळ कीर्तन झालं. कोणत्या गरुडावरती कीर्तन झालं तर गोरडिये काष्टे परी अंकुर फुटले येते येणे झाले विठोबाचे. अहो सुराला अंकुर फुटला, त्या गंगोवरती भानुदास महाराजांनी कीर्तन केलं आणि त्या भानुदास महाराजांच्या भक्तीतून पेरण्याकरिता त्यांच्या फुलामध्ये भक्त शिरोमणी संत एकनाथ महाराजांसारखा भक्त जन्माला घातला महाराज. आणि एक दिवस भानुदास महाराज
विना घेऊन हातामध्ये भगवंताचं नामस्मरण करीत असताना प्रत्यक्ष श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्यासमोर प्रगट झाला. आणि भानुदास महाराज काय म्हणतात सर्वांनी हातवर करा. भानुदास एक नाम, भानुदास एक नाम, भानुदास एक नाम, भानुदास एक नाम, भानुदास एक पावलांचे गाठी त्या शिला भोगता होते.